पहा, चक्रवाढ व्याज द 10 दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मग मी सांगितलं तुम्हाला की 3 वर्ष दिले कालावधी, म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याकडे रेशो आहे कोणता? 3:1. आता 3 वर्ष 3 वर्षासाठी पहिले आपण 10% काढू. 10% 16,000चे किती होतील? 1600 होतील. एक शून्य कमी झाला. आणि इथं 10% आता काढायचं 1600चे. 1600चे काय होईल? 160 होईल. आता मग 160 वर 10% जर आपण काढलं ना तर फक्त 16 होतं. आता काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार. 16 त्रिक किती येतं? 48 येतात आणि हे दोन शून्य. आता 16 त्रिक 48 आणि हे शून्य. नंतर 16 एके 16. आता सगळ्यांची करू बेरीज. पहा, इथं आले 6, 8 आणि 1 9, 8 आणि 4 12, हाच्याला 1. आता 4 आणि 1 किती झाले? 5. 5296. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर.